जे अपंग व्यक्ती आहेत आणि त्यांनी त्यांचे जे UDID कार्ड बनवले होते आणि जे UDID सर्टिफिकेट बनवले होते अपंग योजनेसाठी, अपंग दिव्यांग कार्ड म्हणून, तर त्यांना आता त्याची KYC करायची आहे. आधार नंबर वगैरे टाकून यांचं आधार कार्ड व्हेरिफाय करायचं आहे. आता ही KYC करणे कंपल्सरी झालेली आहे. तर यासाठी तुम्ही घरी बसल्या मोबाईलवरून सुद्धा KYC करू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही KYC कशी करायची याची माहिती सांगणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचं UDIDचं कार्ड किंवा सर्टिफिकेट लागणार आहे, तुमचं आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर लागणार आहे. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आले असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो. तर तुमच्या UDID कार्डची KYC करण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील Google ओपन करा किंवा तुम्ही Google करून ब्राउझरचा वापर करू शकता. तर इथं सर्वप्रथम Googleवर सर्च करा UDID सर्च केल्यानंतर बघा इथं पहिली ऑप्शन आहे UDID म्हणून, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर आपली UDIDची वेबसाईट ओपन होईल. तर इथं बघा आपल्याला एक ऑप्शन येईल इथं PWD लॉगिन. आपल्याला तुमचं जे लॉगिन आहे ते लॉगिनमधून आपल्याला तुमची KYC करायची आहे. तर असा ऑप्शन आहे बघा, इथं सर्च करा तुम्ही. तर वेबसाईटवर बघा असा PWD लॉगिन म्हणून एक ऑप्शन येईल, तर इथं क्लिक करायचं आपल्याला. जर तुम्हाला वेबसाईट नाही सापडली असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता. तर इथं सर्वप्रथम तुमचं UDID नंबर टाका. UDID नंबर तुमच्या कार्डवर असते किंवा तुमचं जे सर्टिफिकेट काढलेलं आहे UDIDचं अपंगाचं त्याच्यावर बी असते बघा. महाराष्ट्रासाठी ते MHने सुरू होते. तो नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे, तो नंबर इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जे तुम्ही त्या सर्टिफिकेटवर दिलेली आहे UDID कार्डच्या, तीच डेट ऑफ बर्थ इथे टाकायची आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथं बघा खाली कॅप्चा दिलेला आहे. तर हा कॅप्चा इथं तुम्हाला खाली एंटर करायचा आहे. जसं इथं 4+8 म्हणजे 12, तर हे प्लस करून इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर जे इथं खाली बघा लॉगिन बटन दिलेलं आहे, या लॉगिन बटनवर क्लिक करायचं आहे. तर आधी लॉगिन करून घ्या. आता लॉगिन बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुमची लॉगिन इथं ओपन होईल. तर आता याच्यामध्ये बघा तुम्हाला लिस्ट आलेली आहे माय अकाउंटमध्ये. तर याच्यामध्ये बघा आपल्याला इथं बघा अपडेट KYC असा ऑप्शन दिलेला आहे. बघा इथं ऑप्शन आहे अपडेट KYC. तर इथं क्लिक करून आपल्याला KYC करायची आहे. तर इथं क्लिक करा. आता इथे क्लिक केल्यानंतर बघा आपला जे पेज आहे ते साईडला दिसला नाही तरी खाली येईल. तर तुम्हाला खाली यायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर बघा खाली आल्यावर ते तुमची फोटो जे UDID कार्डमध्ये दिलेली आहे ते इथं ऑटोमॅटिक ओपन होईल. इथं बघा तुमचा आधार नंबर बघा ज्यांचा ऑलरेडी टाकलेला आहे ते ऑलरेडी दाखवल, ज्यांचा नसेल त्याने इथं टाईप करून टाकायचा आहे. आता आधार नंबर टाकल्यानंतर बघा इथं एक डिक्लेरेशन दिलेलं आहे, एक बॉक्स, या बॉक्सवर राईट करायचा आहे. त्याच्यानंतर जनरेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर तुमचं जे आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक OTP गेला, तो OTP तर तुम्हाला टाकायचा आहे. आता इथं OTP टाकल्यानंतर खाली OTP व्हेरीफाय असा बटन आहे, इथं क्लिक करायचं आहे. बघा आता OTP व्हेरीफाय नंतर आता तुमची KYC झालेली आहे. इथं सक्सेसफुली व्हेरीफाईड म्हणून तुमची KYC येते. इथं आधार KYC इज डन म्हणून आलेला आहे. आता तुमची KYC सक्सेसफुली झालेली आहे. तर व्हिडिओ माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असता चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.